आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। सदाभाऊ खोत यांनी वादग्रस्त विधान केले। इंडिया आघाडी दहशतवाद्यांसारखं वातावरण करते, दहशतवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या असं सदाभाऊ खोत यांनी वादग्रस्त विधान केलेलं आहे। त्याचबरोबर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊ नका असंही खोत यांनी म्हटलेलं आहे। सदाभाऊ खोत यांनी वादग्रस्त विधान केलेलं आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊ नका असं खोत म्हणाले। त्याचबरोबर त्यांनी इंडिया आघाडीवर सुद्धा निशाणा साधलाय। इंडिया आघाडी दहशतवाद्यासारखं वातावरण करते, दहशतवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या असंही त्यांनी म्हटलेलं आहे। त्यांच्या या वादग्रस्त विधानावर आता इतर विरोधी पक्षांकडून सुद्धा प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत। या काही दिल्लीमध्ये जे आंदोलन चाललंय, या आगेमध्ये तेल ओतायचं काम या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते करत आहे। म्हणजे ह्या आंदोलनामध्ये इंडिया आघाडी, महाविकास आघाडी ही आतंकवादासारखी परिस्थिती या देशामध्ये निर्माण करू पाहत आहे। पण मी यांना सांगतो, केंद्रात आदरणीय नरेंद्रजी, महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी आणि शिक्षण खात्यात आदरणीय धर्मेंद्रजी, काही बदल होणार नाही। सरकारनं शिक्षण मंत्र्याचा राजीनामा निश्चितपणानं घेऊ नये, म्हणून मी म्हटलं महाराष्ट्रात देवेंद्र, केंद्रात नरेंद्र आणि शिक्षण खात्यात धर्मेंद्र, अजिबात बदल शिक्षण खात्याच्या मंत्र्याच्या मध्ये करू नये। दरम्यान या संदर्भात मंत्री शंभूराज देसाई यांनी सदाभाऊंना सुनावलेलं आहे। निशस्त्र आंदोलकांवर हल्ला करणाऱ्यांना दहशतवादी म्हणतात असा टोला सुनील माने यांनी लगावलेला आहे आणि त्याचबरोबर शंभूराज देसाई यांनी सुद्धा त्यांना सुनावलंय। लोकशाहीमध्ये सर्वांना आंदोलनाचा अधिकार आहे, आंदोलकांना आतंकवादी म्हणणं चुकीचं आहे असं मंत्री शंभूराज देसाई यांनी सदाभाऊंना सुनावलंय। तसंच निशस्त्र आंदोलकांवर हल्ला करणाऱ्यांना दहशतवादी म्हणतात असा टोला सुनील माने यांनी लगावलाय। त्याच्यामध्ये काल दिल्लीमधली प्राथमिक माहिती जर आपण माध्यमांच्या मधनं पाहिली तर 5-6 पोलीस अधिकारी जखमी झालेले आहेत। त्यामुळं असा कायदा हातात घेणं बरोबर नाही। कुणी विद्यार्थी संघटना असतील किंवा कुणी असेल, असं आतंकवादी त्यांना म्हणता येणार नाही। आतंकवादी म्हणजे काय, जे अंधाधुंद गोळीबार करतात, जीव घेतात, एखाद्या देशाविरुद्ध आपल्या काही कारवाई करतात, त्यांना आतंकवादी म्हणतो आपण। पण विद्यार्थी जरी असले तरी दगडफेक करायची, पोलिसांवर त्याला जखमी करायचं, ही सुद्धा बाजू योग्य नाही। त्यामुळं माननीय सदाभाऊ खोत जरी म्हटले असले तरी आतंकवादी म्हणणं हे योग्य नाही। फडणवीस साहेबांसारख्यांचे पाय चाटून आमदार झालेत, त्यांच्यासारख्यांनी ज्यांच्यावर मंत्रिपदावर असताना कोंबडी चोरीचा गैरव्यवहार केल्याचा जो काही आरोप झाला त्यातून ते अजून बाहेर पडू शकलेले नाहीत। इंडिया आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेसपासून, राष्ट्रवादीपासून अनेक पक्षांच्या नेत्यांवर थोडे आरोप जरी झाले तरी त्यांनी राजीनामे दिलेत। दहशतवादी ते असतात जे निहत्या फक्त चौकात बसून आंदोलन करतात, आपल्या हक्कांसाठी आंदोलन करतात, अशा विद्यार्थ्यांवर जे लाठी हल्ला करतात, ज्याचे आदेश देतात, त्यांचं आंदोलन मोडून काढतात, त्यांना दहशतवादी म्हटलं पाहिजे। सदा खोत यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। सदाभाऊ खोत यांनी केलेल्या विधानावर शंभूराज देसाई यांनी उत्तर दिलेलं आहे। त्यांनी सदाभाऊंना सुनावलेलं आहे, आंदोलकांना आतंकवादी बोलणं चुकीचं आहे असं त्यांनी म्हटलंय आणि त्याचबरोबर सुनील माने यांनी सुद्धा सुनावलेलं आहे। एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। देशातील जनता तुम्हाला धडा शिकवेल, कोंबडी चोर म्हणत प्रशांत जगताप यांनी हल्लाबोल केलेला आहे। देशातील जनता तुम्हाला धडा शिकवेल असं म्हणत प्रशांत जगताप यांनी हल्लाबोल केलेला आहे। कोंबडी चोर म्हणत प्रशांत जगतापांनी निषेध नोंदवलाय। हे सगळे दहशतवादी जे तुमच्या नजरेत आहेत पण ते खऱ्या अर्थाने देशभक्त आहेत, ते तुम्हाला तुमची जागा आणि तुमची लायकी नक्की दाखवून देतील। आज ज्या पद्धतीने या तरुणांना तुम्ही दहशतवादी संबोधताय किंवा इंडिया आघाडीला दहशतवादी संबोधताय, निश्चित या ठिकाणी पुणेकर, महाराष्ट्रातील देशातली जनता हा तमाशा उघड्या डोळ्याने बघतीये। ही जनता तुम्हाला धडा शिकवण्याशिवाय राहणार नाही। पण एका कोंबडी चोराने या ठिकाणी आम्हाला अक्कल शिकवण्याची गरज नाही। आणि मला या संदर्भामध्ये फार काही वेगळं वाटत नाही, कारण की हेच कृषी राज्यमंत्री असताना
यांनी कडकनाथ कोंबड्या चोरल्या म्हणून त्यांचा राजीनामा मागितला होता, त्यावेळेस त्यांनी राजीनामा दिला नाही. आणि तोच सल्ला असे धर्मेंद्र प्रधानांच्या संदर्भात देतात की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देऊ नये. याचा अर्थ क्लिअर आहे, एक चोर दुसऱ्या चोराला मदत करतोय, त्याच्यामुळं हे पब्लिक आहे, हे सब जानती है.